झी 24 तास एक पाऊल पुढे। वळूया पुढच्या बातमीकडे। बांधकाम विभागातल्या अभियंत्यांच्या मालमत्ता तपासण्याचा ठराव नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी केलाय। चिखलीकर आणि वाघ या दोन्ही अधिकाऱ्यांकडे किलोनं सोनं सापडल्यानं जिल्हा परिषदेतल्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे। ठराव मांडणाऱ्या सदस्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। लाचखोर अभियंते चिखलीकर आणि वाघ यांच्याकडे कोट्यावधींची माया सापडल्यामुळे आता जिल्हा परिषदेतल्या बांधकाम विभागातल्या अधिकाऱ्यांची ही चौकशी व्हावी अशी मागणी पुढे येते। तसा ठराव तिथल्या सदस्यांनी संमत केलेला आहे। आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की नेमकं कोणता ठराव आपण या अधिकाऱ्यांबद्दल संमत केलेला आहे। मी एक ठराव मांडला की जर असे आपले सदस्य चिखलीकर आपल्या जिल्हा परिषदेमध्ये आहेत असा आरोप करतायत, ही गंभीर गोष्ट आहे आणि असं जर होत असेल तर यांची चौकशी झाली पाहिजे। चिखलीकरांची जशी चौकशी झाली त्याप्रमाणे यांच्या मालमत्तेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यातून सत्य हे बाहेर पडलं पाहिजे असा ठराव मांडला। आपण या ठरावाला अनुमोदन दिलं, आपल्याला काय वाटतं की अधिकारी खरोखर भ्रष्ट आहेत? आमचे अधिकारी भ्रष्ट आहेत की नाही माहीत नाही, या चौकशी अंती आपल्याला कळणार आहे। त्याच्यामुळेच मी या ठरावाला अनुमोदन दिलं आहे की चौकशी झाल्यावर आपल्याला नक्की समोर येईल की हे अधिकारी भ्रष्ट आहेत किंवा नाही आहेत, म्हणून याची आम्ही चौकशी मागणी आहे। एकूणच अधिकाऱ्यांबद्दल खूप तक्रारी आहेत, आपल्याला काय वाटतं कुठे हा गैरकारभार नेमका केला जातो? गैरकारभार प्रत्येक ठिकाणी होतो। प्रत्येक फाईल दाबून ठेवली जाते। 6 महिने वर्क ऑर्डर होऊन सुद्धा फाईल दिली जात नाही। वर्क ऑर्डर देताना 1% त्यांचं कमिशन मागितलं जातं। असे गैरकारभार प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक अधिकारी करतो आणि याची चौकशी झाली तर कदाचित सगळ्यांचाच त्याच्यात बेनिफिट होणार आहे। एकूणच जिल्हा परिषदेतली कामं हे थेट लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि अधिकारीच यामध्ये धृतराष्ट्राची भूमिका बजावतात असं एकूण या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे आता या अधिकाऱ्यांचीही मालमत्ता आणि त्याची चौकशी होणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।